नमस्कार मंडळी, आज पाहूया खडकवासला धरणाचे पावसाळ्यातील अद्भुत रूप. पावसाळ्यात खडकवासला धरणाचं हे रूप अगदी पाहण्यासारखं असतं. वेगाने वाहणारे पाणी, त्याचा आवाज आणि आजूबाजूचा सुंदर निसर्ग. खडकवासला धरण पुणे शहरापासून साधारण 15 ते 20 किलोमीटर अंतरावर आहे. खडकवासला धरणाची 2 वेगवेगळी रूपे आपण आज पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण पाहूया धरणाची जलाशयाच्या बाजूची म्हणजेच अपस्ट्रीम साइड. खडकवासला धरण 1879 मध्ये मुठा नदीवर बांधण्यात आले. या जलाशयाचा उपयोग पुणे शहराच्या पाणी पुरवठ्यासोबत सिंचनासाठीही केला जातो. धरणाची उंची मुठा नदीच्या पात्रापासून साधारण 32 मीटर आहे. 1903 मध्ये सर एम विश्वेश्वरय्या यांच्या योगदानातून स्वयंचलित फ्लडगेट सिस्टीम विकसित करण्यात आली. जलाशय पावसाळ्यात पूर्णपणे भरून जातो. आजूबाजूच्या हिरव्यागार टेकड्या, सुंदर शांत वातावरण मनाला प्रसन्न करून जातं. धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक छोटे फूड स्टॉल्स आहेत. आता आपण पाहूया खडकवासला धरणाची स्पिलवे किंवा डाऊनस्ट्रीम साइड. स्पिलवेकडे जाताना रस्त्यावरूनच पाण्याचा जोरदार आवाज ऐकू येऊ लागतो. जसे जसे आपण जवळ जातो तसे तसे पाण्याचा प्रवाह अधिक प्रभावी दिसू लागतो. आणि इथे पूर्ण दृश्यच बदलून जाते. पावसाळ्यात गरजेनुसार धरणातून अतिरिक्त पाणी सोडले जाते. पाण्याचा हा वेग, खडकावरून वाहणाऱ्या लाटा, आजूबाजूचा हिरवागार निसर्ग, पावसाळ्यात खडकवासला धरणाला एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा मिळते. खडकवासला धरणाच्या आसपास सिंहगड किल्ला, पानशेत, वरसगाव, टेमघर ही प्रसिद्ध ठिकाणे आहेत. एका बाजूला शांत जलाशय व दुसऱ्या बाजूला वेगाने वाहणारे पाणी, ह्या दोन्ही बाजू मिळून खडकवासला धरणाचा अनुभव पूर्ण होतो. धरणाची कोणती बाजू तुम्हाला आवडली? कमेंट्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू एका नवीन ठिकाणी नव्या अनुभवासोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.